त्याबद्दलची भावना का होत नाही मला कळत नाही, पण मी हात जोडून विनंती करतो की हा प्रश्न मार्गी लावा. ह्याच्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही, न्याय मिळाला पाहिजे ही भावना आमची प्रामाणिकपणे. शरद पवार साहेबांशी तुमचं काय अलीकडच्या 2 दिवसांमध्ये बोलणं झालंय का, किंवा पक्षाची भूमिका एकीकडे तुमची पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं इथं आल्यानंतर लवकर मार्ग चर्चेतून निघावा. आमची सुद्धा चर्चा करायची तयारी आहे. जर सर्व विरोधी पक्षापासून सगळ्यांना बोलवं घेतलं तर चर्चा निघू शकते, त्यातून काही ना तरी तोडगा येईल. आमच्यावर तुम्ही आरोप करण्यापेक्षा आम्हाला चर्चा पण बोलवत नाही, काही नाही, नुसते आरोप करतात आमचं म्हणणं आहे. सरकारनं तुम्हाला चर्चेसाठी जर बोलवलं तर तुम्ही चर्चेसाठी जाणार? मी पाटलांनी पाणी सोडलं म्हणूनच आलोय आज. तुम्हाला पाणी सोडलेलं आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे 100%. पाणी सोडलेलं आहे. आम्ही 100% पाटलाच्या जीवाला जर का धोका झाला मराठी अख्खी मुंबई पेटून टाकतील. आमच्या 6 कोटी पाटलाच्या जीवाला जर का धक्का झाला. आता आज एकीकडे मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीमध्ये आहेत. तोडगा निघेल असं वाटतं का आजच्या बैठकीमध्ये? तोडगा निघाला पाहिजे, फार वेळ लांबू नये, तोडगा निघावा अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. एकीकडे विखे पाटील असं म्हणतायत की शरद पवार भूमिका का मांडत नाहीत. पवार साहेबांचं आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष. पवार साहेब सत्तेमध्ये आहेत का? पवार साहेब काय भूमिका मांडायची म्हणून तुम्ही अपेक्षा करता? मला कळत नाही. आपण पवार साहेबांच्यावर कशा पद्धतीने अशा प्रकारे बोलणं बरोबर नाही. काल जी सुप्रियाताईंची गाडी अडवण्यात आली, गाडीवरती बॉटल फेकण्यात आली, माझी भावना तीव्र होत असते. त्या भावनेमध्ये निश्चितपणाने भावना त्यांची व्यक्त करायची प्रत्येकाचा विषय असतो. पाहतोय की शरद पवार काय सत्तेमध्ये नाहीत, मात्र पवार साहेबांना का टार्गेट केलं जातं असा सवाल शशिकांत शिंदेंनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. जर सरकारनं चर्चेसाठी आम्हाला बोलवलं तर मग मात्र आम्ही चर्चा करण्यासाठी जाऊ अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी.